वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून फ्रीमध्ये चेक करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन इन्फो या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहे की वोटर लिस्टमध्ये जे मतदान कार्ड आहे त्यामध्ये तुमचं मतदान करण्याचा लिस्ट आलेली आहे की नाही आहे ते तुम्ही कसं चेक करू शकता. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करणार ते पण फ्रीमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला एक ॲपची गरज पडेल. ते ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर भेटेल. प्ले स्टोरवर जायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे ई-सेंड ॲप म्हणून. तर फर्स्ट नंबर ते ॲप दिसत असेल तुम्हाला हवाला, जे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असा ॲप असेल. याला तुम्हाला ओपन करायचा आहे. तर ओपन होते काही असा लोड घेते थोडासा. तर ओपन झाल्यानंतर नाही का काय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर इथं बघा 3 नंबरचा बॉक्स म्हणजे सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथं बघा फर्स्ट नंबरचा जे डब्बा दिसतो इथं आयकन सर्च बाय वोटर आय डी EPS मध्ये जर तुमच्याकडे वोटर आय डीचा नंबर असेल ते नंबर तुम्ही इथे टाकून तर सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही लिस्ट असेल तुमचं नाव असेल वोटर लिस्टमध्ये तर दिसेल. तर बघा कशा प्रकारे दिसते. तर इथं सर्चवाले बटनावर क्लिक केल्यानंतर काही लोड घेईल. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. तुमची पोझिशन म्हणजे कोणत्या रूममध्ये कोणत्या कॉलेज शाळेमध्ये जर वोटिंग करायचं असेल तर ते पण दिसते आणि तुमचं नाव गाव वगैरे पण दिसते. तर अजून दुसरी स्टेप आहे की तुम्ही वोटर लिस्ट चेक करू शकता. ते आहे सर्च बाय डिटेल्स. म्हणजे तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता एज स्टेट डिस्ट्रिक्ट टाकून नाही का तुम्ही पण हे बघू शकता तुमचं नाव वोट लिस्टमध्ये आहे का. तर इथे तुमचं नाव टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, रिलेटिव्ह नेम म्हणजे बाबाचं नाव टाकायचं आणि सरनेम टाकायचं. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं एज टाकू शकता तुम्ही किंवा बर्थ ऑफ डेट पण टाकू शकता. त्यानंतर मेल फिमेल घेतले चालते. स्टेट टाकायचं, डिस्ट्रिक्ट टाकायचं. खालचं टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. म्हणजे तुमचं मत कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पडते इलेक्शनमध्ये ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. हा शेवटचा नाही टाकला तरी चालेल, तरी तुमचं लिस्ट दिसेल. तिसरा नंबर आहे ते आहे सर्च बाय मोबाईल. म्हणजे इथे टाकायचं. इथे स्टेट टाकल्यानंतर महाराष्ट्र. तर इथं सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं. तुमचा जे मोबाईल नंबर असेल त्यावर तुम्हाला एक OTP येईल. ती OTP टाकून तुमचं लिस्ट तुम्ही बघू शकता. त्यानंतर चौथा नंबरचा ऑप्शन आहे ते म्हणजे स्कॅनर. तुमच्या एक मतदान कार्डवर QR कोड असेल त्याला तुम्ही स्कॅन करून लिस्ट चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा.